नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी आज अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत. बघा, 23 डिसेंबरची दमदार अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 23 डिसेंबरची सर्वात मोठी बातमी आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पाहू शकता बघा, सर्वात मोठी बातमी आजपासून सुरू. तर आजपासून तुम्हाला पैसे वाटप जे ते त्या ठिकाणी सुरू होणार आहे. आता हे जे काही पैसे वाटप आहे तुमच्या खात्यामध्ये थेट या ठिकाणी जमा होणार आहेत. या संदर्भाची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तर संपूर्ण माहिती कोणी दिलेली आहे ते देखील आपण पाहणार आहोत. त्यासोबतच पुन्हा एकदा महिला व बालविकास विभाग जे आहे ते पुन्हा एकदा या ठिकाणी अदितीजी तटकरे यांच्याकडेच देण्यात आलेला आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर ज्यांनी लाडकी बहीण योजना अतिशय चांगल्या पद्धतीने राबवली, अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी सक्सेसफुल केली अशी लाडकी बहीण योजना, तर त्यांच्याकडेच पुन्हा एकदा या ठिकाणी महिला व बालविकास विभागाचं जे खातं आहे ते देण्यात आलेलं आहे. तर अदितीजी तटकरे पण पुन्हा एकदा यांच्याकडे महिला व बालविकास विभागाचा जो काही चार्ज आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्याच अदितीजी तटकरेच या ठिकाणी पुन्हा एकदा महिला व बालविकास विभागाच्या मंत्री झालेल्या आहेत. तर पाहू शकता बघा, आज 23 डिसेंबर आहे. आजपासूनच तुम्हाला पैसे वाटप या ठिकाणी सुरू होणार आहे. आता ही जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आजपासून तुम्हाला पैसे वाटप सुरू होईल. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, 1500 रुपये तुम्हाला येतील. त्यासोबतच तुम्हाला 900 रुपये पण येणार आहेत. आता हे 900 रुपये तुम्हाला कशाचे आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. हे एक्स्ट्राचे 900 रुपये सर्व महिलांना या ठिकाणी मिळणार आहेत. कोणकोणत्या महिलांना मिळतील, कोणत्या महिलांना मिळणार नाही ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर पाहू शकता बघा, आज 4 वाजेपर्यंत तुम्हाला पैसे यायला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. बघा, आज जर आपण पाहिलं तर सकाळपासून पैसे यायला सुरुवात व्हायला पाहिजे होती, परंतु सकाळपासून पैसे आलेले नाही आहेत. परंतु आज 4 वाजल्यापासून, संध्याकाळी 4 वाजल्यापासून तुम्हाला पैसे यायला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. तर त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्व महिलांना, माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी लगेच कृपया करून व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यासाठी सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा. तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवून द्या आणि त्यासोबतच व्हॉट्सअपला पण शेअर करा. व्हॉट्सअपला पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तर पाहू शकता बघा, आजपासून म्हणजेच 23 डिसेंबरला या ठिकाणी पैसे वाटप सुरू होणार आहे. डिसेंबरचा 6वा हप्ता जो आहे त्या हप्त्याची तुम्ही बहुतेक दिवसांपासून त्या ठिकाणी वाट पाहत आहे. तर तो हप्ता आता ह्या ठिकाणी तुम्हाला वाटप सुरू होणार आहे. तर त्या संदर्भाची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहतो. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. नेहमी संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. पुरावा तुमच्यासमोर बघा, लाडकी बहीण योजना. तर बघा, लाडक्या बहिणींनो, कोणत्याही क्षणी बँक खात्यात पैसे होतील जमा. तर बघा, जर आपण पाहिलं तर कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यात पैसे या ठिकाणी जमा होऊ शकतात. परंतु आपण या ठिकाणी 4 वाजेचा टाईम या ठिकाणी दिलेला आहे. कारण का, तर आपण पाहिलं तर बघा, पैसे जे ते सकाळीच आलेले पाहिजे होते, परंतु सकाळी आलेले नाही. त्यामुळे आपण या ठिकाणी 4 वाजेचा टाईम दिलेला आहे. तर 4 वाजेपर्यंत तुमच्या अकाउंटला जे काही पैसे ते जमा त्या ठिकाणी होऊ शकतात. आता बघा, संपूर्ण माहिती काय, तर जर आपण पाहिलं तर लाडकी बहीण योजना डिसेंबर मंथ इन्स्टॉलमेंट. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे बँकेत कधी जमा होणार असा प्रश्न महिलांच्या मनात उपस्थित होत आहे. बघा, भरपूर महिला आहेत, त्या महिलांना असं वाटतंय डिसेंबरचे पैसे केव्हा जमा होणार. तुम्हाला देखील पैसे पाहिजे असतील तर ज्या ज्या महिलांना पैसे हवेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे हवेत लिहून पाठवायचं आहे सर्व महिलांनी. ठीक आहे. आता पुढे बघा, लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत एकूण 5 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहेत. आत्तापर्यंत 5 हप्ते तुम्हाला आलेले आहेत. बघा, 7,500 रुपये तुम्हाला आलेले आहेत. ठीक आहे. ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर 7,500 रुपये वाटप करत असताना महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदितीजी तटकरेच होत्या. त्यासोबतच अर्थ खातं जे आहे तो पुन्हा एकदा अजितदादांकडे आलेलं आहे. म्हणजेच त्यावेळेस देखील अजितदादा पवारच त्या ठिकाणी अर्थ खात्याचे मंत्री होते आणि यावेळेस पण अर्थ खातं हे अजितदादा पवारांकडेच आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करायचं नाही, तुम्हाला पैसे या ठिकाणी वाटप होणारच आहेत. आता पुढे बघा, लाडकी बहीण योजनेचा शेवटचा हप्ता ऑक्टोबर महिन्यात जमा झाला. ऑक्टोबरमध्ये तुम्हाला शेवटचा हप्ता आला होता. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2 महिने झाले तरी पैसे अजून आलेले नाही. ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रित देण्यात आले होते. निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे हा निर्णय घेण्यात आला होता. आता निवडणुका पण संपलेल्या आहेत, आचारसंहिता पण संपलेली आहे, तरी पण डिसेंबर महिन्याचे जे काही हप्त्याचे पैसे आहेत ते बँकेत जमा होण्याची वाट महिला या ठिकाणी पाहत आहेत. तर बघा, पुढे आता डिसेंबरचा महिन्याचा जो काही हप्ता आहे तो कोणत्याही क्षणी बँकेत जमा होणार. कशा पद्धतीने बघा, हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी भाष्य केलं. काय म्हणाले देवेंद्रजी फडणवीस, तर 19 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले, राज्यातील शेतकरी, युवावर्ग, ज्येष्ठ नागरिक, वंचित घटकाला दिलेली आश्वासनं पूर्ण केली जातील.
शासनाच्या सुरू असलेल्या योजना बंद होऊ देणार नाही. बघा, लाडकी बहीण योजना पण बंद होणार नाही आहे. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितले, राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांचा देय हप्ता अधिवेशन संपल्यावर देण्यात येईल. बघा, अशी ग्वाही देत महाराष्ट्र कालही नंबर 1 होता. बघा काय म्हटलं या ठिकाणी, राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांचा जो देय हप्ता आहे, डिसेंबरचा जो 6वा हप्ता आहे, तर हा 6वा हप्ता अधिवेशन संपल्यावर देण्यात येईल. अधिवेशन संपलेलं आहे आणि अधिवेशन संपल्यानंतर बघा, अधिवेशन 21 तारखेला संपलं. 21 डिसेंबरला शनिवार होता. शनिवारी अधिवेशन संपलं. ठीक आहे. 22 डिसेंबर उद्या म्हणजे काल रविवार होता. काल त्या ठिकाणी रविवार होता आणि आज जर आपण पाहिलं तर 23 डिसेंबर म्हणजेच सोमवार आहे. सोमवार आहे आज. सोमवारी आज तुम्हाला पैसे आले पाहिजे, कारण रविवारी बँका बंद असतात. त्यामुळे तुम्हाला काल पैसे आले नाहीत. त्यामुळे तुम्हाला पैसे जे त्या आज त्या ठिकाणी यायलाच पाहिजे होते. सकाळपासून ते आले पाहिजे होते, परंतु सकाळपासून त्या ठिकाणी अजून आलेले नाही आहेत. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तुम्हाला पैसे यायला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. आणि जर समजा आज तुम्हाला पैसे आलेच नाही, तर तुम्हाला ह्या हप्त्यामध्ये बघा, हा जो काही हप्ता आहे, तर चालू हप्त्यामध्ये केव्हाही तुम्हाला पैसे येऊ शकतात. केव्हाही तुम्हाला पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होऊ शकतात एवढ्या हप्त्यामध्ये. कारण या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. बघा काय म्हटलेलं आहे, तर जो काही देय हप्ता आहे अधिवेशन संपल्यावर देण्यात येईल अशी ग्वाही देत महाराष्ट्र कालही नंबर 1 होता, आजही नंबर 1 आहे आणि उद्याही नंबर 1च राहील. महाराष्ट्राशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही असे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. आता पुढे गा, विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन राष्ट्रगीताने स्थगित करण्यात आले. 21 डिसेंबर 2024 रोजी. बघा मी तुम्हाला सांगितलं 21 डिसेंबरला अधिवेशन संपलं. 22ला रविवार होता आणि रविवार असल्यामुळे पैसे आले नाही. 23ला सोमवार म्हणजे आज आहे आणि आज तुम्हाला पैसे या ठिकाणी येऊ शकतात. किंवा मग काही तांत्रिक अडचणी असतील, त्यामध्ये याद्या खूप मोठ्या आहेत. जास्ती करून अर्ज हे पुणे जिल्ह्यातून आलेले आहेत. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर भरपूर जिल्हे आहेत. नाशिक, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, तर अशा पद्धतीने वेगवेगळे जिल्हे आहेत. तर या जिल्ह्यांमध्ये भरपूर महिलांच्या याद्या ज्या आहेत त्या तयार झाल्या आहेत आणि त्यामुळे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने पाठवले जातात. त्यामुळे 2 ते 3 दिवस तर असेही पैसे पाठवत असताना लागतच असतात. त्यामुळे काळजी करू नका, तुम्हाला पण पैसे या ठिकाणी वाटप होणारच आहेत. हा जो काय हप्ता सुरू आहे, तर ह्या हप्त्यामध्ये बघा, आज सोमवार आहे, तर आज सोमवार असून सोमवारपासून ते शनिवारपर्यंत केव्हाही तुम्हाला पैसे या ठिकाणी वाटप होऊ शकतात. एवढ्या हप्त्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणारच आहेत. तर बघा, 21 डिसेंबर 2024 रोजी अधिवेशन संपलं. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होईल असं बोललं जातं आहे. बघा, जर आपण पाहिलं तर त्यानुसार पाहिलं तर बघा काय म्हटलं आहे, अधिवेशन संपल्यावर तुम्हाला पैसे येतील. 21 डिसेंबरला अधिवेशन संपलं. 22ला रविवार होता, मान्य, बँका बंद होत्या. परंतु आज 23 आहे, सोमवार आहे आणि आज त्या ठिकाणी बँका पण सुरू आहे. तर आज पैसे तुम्हाला आले पाहिजे होते, परंतु आज पैसे आलेले नाही आहेत आत्तापर्यंत तरी नाही आहेत. जर कुणाला पैसे आले तर त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये आले लिहून पाठवा आणि ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचं आहे. आणि आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तुम्हाला पैसे येण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता आहे. बघा, या ठिकाणी म्हटलेलं आहे कोणत्याही क्षणी तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे काळजी करायचं नाही आहे, तुम्हाला पैसे या ठिकाणी मिळणारच आहेत. आणि जर तुम्हाला आज पैसे मिळाले नाहीत तर या हप्त्यामध्ये केव्हाही तुम्हाला पैसे वाटप होऊ शकतात. तर सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पण शेअर करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.